आज मी तुम्हाला वांग्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल काढून घेऊया। अर्धी पळी मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे। हिरवी मिरची, आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे 1 चमचा फक्त। पोपटी कलरची मिरची आहे, कमी तिखटवाली। नुसतं आलं लसूण जरी टाकला छोटा 1 चमचा तरी पण चालू शकते। परतून घेते 1 मिनिटभर फक्त। गॅस आहे मीडियम। परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचं टोमॅटो। आता हे जरी नाही टाकलं तरी पण चालेल। आवडीप्रमाणे एखादी गोष्ट जर तुम्ही खात नसेल तर नाही टाकली तरी चालेल। परतून घेते। परतून घेतलेला आहे। गॅस करणार आहे बारीक एकदम। चवीप्रमाणे मीठ, कांदा लसूण मसाला छोटा 1.5 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। थोडीशी हळद, परतून घ्यायचं चांगलं मस्त असं बघा। परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये वांगे टाकायचे, मिक्स करून घेते मस्त असं बघा। परतून घेतलेलं आहे। वांगी कापून पाण्यातच मी ठेवली होती। 300 ग्रॅम वांगे येते। छोटे छोटे तुकडे केले तरी पण चालू शकते। वांग्याचे मी पूर्ण काटे काढून देठं पण घेतलेली आहे। देठं खाल्लेली पण चांगली असते, त्यात चव असते चांगली। पाण्यात ठेवली ती असं 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतली ती, कापून पाण्यातच ठेवली होती। झाकण ठेवणार आहे। गॅस करणार आहे बारीक आणि 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। कढई जर पातळ असेल तर लक्ष द्यायचं। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवलं होतं वाफेवर फक्त। किती शिजले बघूया बघा अशा पद्धतीत। जरासुद्धा पाण्याचा वापर केला नाही। जे आपण पाण्यामध्ये जे ठेवलं होतं ना, जेवढं पाणी आपण वांगी टाकताना जेवढं ते वांग्याबरोबर पडलेलं तेवढ्याच पाण्यामध्ये वाफेवर शिजवलेलं आहे। पूर्ण शिजलेलं नाही आहे नुसतं। हे बघा देठाची बाजू आणि ही अशी वांग्याची बाजू तोडून दाखवते तुम्हाला बघा। मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकायचं असलं तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। मिक्स केलेलं आहे एकदम आणि परत मी ह्याच्यावर आता 1-2-3 मिनिटं झाकण ठेवणार आहे। खूप चविष्ट लागतं बरं का, असं काहीच टाकायचं नाही। बारीक गॅसवर परत मी झाकण ठेवलं होतं। झाकण आपण काढून घेऊया बघा। मस्त असं झालेलं आहे। असं झटपट करून बघा। हवं असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तर अशाच पद्धतीनं पण तुम्ही खाऊ शकता। सुक्कं वांगं दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।